नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज सुरुवात करूयात नवीन भागाला. काल आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन याचं क्लासिफिकेशन बघितलं. आज ज्या भागाबद्दलची माहिती आपण घेणार आहोत त्या भागाचं नाव आपल्या समोर आहे, ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. तुम्हाला माहिती आहे सर्वांना मोनो हॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय हो? मोनो हॅलोजन कंपाऊंड म्हणजे अशा प्रकारचा कंपाऊंड ज्याच्यामध्ये असलेल्या हॅलोजन ॲटमची संख्या फक्त एक असते. एक हॅलोजन असलेला म्हणजे मोनो हॅलोजन कंपाऊंड. संपलं. ती व्याख्या आपण काल केलेली आहे. मोनो हॅलोजन कंपाऊंड कंटेन्स ओनली वन हॅलोजन ॲटम. अशा प्रकारची त्याची डेफिनेशन आपण काल केली. तो शब्दप्रयोग डिफाईन केलेला आहे. आज काय करू आपण? मोनो हॅलोजन कंपाऊंड याचं क्लासिफिकेशन आज आपल्याला करायचं आहे. परंतु हे सगळं पाहण्याच्या अगोदर तुम्हाला मी हायब्रिडायझेशन बद्दल थोडी माहिती सांगतो. कारण आपण या ठिकाणी जे क्लासिफिकेशन करणार आहोत ते क्लासिफिकेशन कशावरती डिपेंड आहे, कशावरती बेस्ड आहे, कशावरती अवलंबून आहे, तर ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं आहे ते त्याच्या आधारे आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. म्हणून या ठिकाणी आपल्याला हायब्रिडायझेशन बद्दल थोडक्यात माहिती असणं महत्वाचं आहे. त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती तुम्हाला मी सांगतो. पहा, समजा मी काय केलं, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे आणि इथं जोडलं हॅलोजन. बघा, ह्या कार्बनला जोडलाय हॅलोजन ॲटम. या कार्बनच्या भोवताली फक्त सिग्मा बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणजे सिग्मा बॉन्ड असतो फक्त. आणि जर फक्त सिग्मा बॉन्ड असेल तर ह्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp3 सिंगल बॉन्ड. ऐका बरं का, नीट ऐका. मी काय म्हणतो बघा, जर सिंगल बॉन्ड असेल, आता हा कार्बन आणि हा कार्बन ह्या दोघांच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, याच्या भोवताली पण सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, याचं सुद्धा हायब्रिडायझेशन sp3 आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल जर त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड असेल तर त्या ठिकाणी त्या कार्बनचं असलेलं हायब्रिडायझेशन हे sp3 असतं. ठीक आहे, पुढे आपण जाऊ. आता समजा मी असं घेतलं, डबल बॉन्ड घेतला. डबल बॉन्ड घेतला. आता डबल बॉन्ड म्हणलं की एक सिग्मा असतो, एक पाय असतो. डबल बॉन्ड जर असेल तर एक सिग्मा बॉन्ड असतो, एक पाय बॉन्ड असतो. जर ह्या कार्बनच्या भोवताली डबल बॉन्ड आहे, एक आहे, संपलं. या कार्बनच्या भोवताली पण डबल बॉन्ड आहे. मग जर त्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन असतं sp2. डबल बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिडायझेशन. आणि लास्ट सांगतो तुम्हाला मी, समजा ह्याच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? ट्रिपल बॉन्ड आहे. ह्याच्या भोवताली पण ट्रिपल बॉन्ड आहे, ह्याच्या भोवताली पण ट्रिपल बॉन्ड आहे. मग ज्या कार्बनच्या भोवताली ट्रिपल बॉन्ड असतो त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन कसं असतं? sp असतं. sp ट्रिपल बॉन्ड असेल. पहा, ही सगळी माहिती आपल्या समोर आपण लिहिलेली आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यावरतीच त्या ठिकाणचं हायब्रिडायझेशन डिपेंड असतं. जर sp3 असेल, जर त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिडायझेशन, जर त्या ठिकाणी डबल बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिडायझेशन, आणि जर त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड असेल तर त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन, तो जो कार्बन आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन हे sp असतं. आता काही उदाहरणं आपण घेऊ आपल्याला कळण्यासाठी, आणि मग हा सगळा भाग तुम्हाला सर्वांच्या लक्षात येईल. पहा, समजा मी उदाहरण घेतलं, CH3C डबल बॉन्ड, इथं H लिहिलं, इथं C, इथं H, इथं CH2 आहे आणि इथं X आहे. समजा असं लिहिलं मी प्रत्येक कार्बनचं तुम्हाला विचारतो हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे. आता ह्या कार्बनच्या भोवताली फक्त सिंगल बॉन्ड आहे म्हणजे सिग्मा बॉन्ड आहे, म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन म्हणाचं sp3. हा कार्बन घ्या, ह्याच्या भोवताली डबल बॉन्ड आहे, म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp2. या कार्बनच्या भोवताली पण डबल बॉन्ड आहे, म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं असेल? sp2. या कार्बनच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे, म्हणून या कार्बनचं हायब्रिडायझेशन असणार आहे sp3. तुम्ही बॉन्ड बघा त्याच्या भोवताली कोणता आहे आणि त्याप्रमाणे sp3 आहे का, sp2 आहे का, sp कोणत्या प्रकारचं हायब्रिडायझेशन त्या ठिकाणी असतं. हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे हे आपल्याला ओळखता येतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून एक उदाहरण, CH3 C ट्रिपल बॉन्ड C CH2 CH2 Cl. आता हे उदाहरण आहे. तुम्ही सांगू शकता ह्याचं sp3 सिंगल बॉन्ड आहे, ह्याच्याकडला सिंगल आहे, इकडे ट्रिपल आहे, म्हणजे sp
ह्याच्याकडला पण ट्रिपल आहे म्हणजे sp, ह्याच्याकडला सिंगल बॉन्डच आहे म्हणजे sp3, ह्या कार्बनच्या कडला इकडे सिंगल आहे, इकडे सिंगल आहे म्हणजे sp3. बस. तर अशा प्रकारे त्या कार्बनच्या भोवताली कोणत्या प्रकारचा बॉन्ड आहे याच्या आधारे आपल्याला त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन ओळखता येतं आणि त्याचा आधार आपण घेणार आहोत. इथं व्याख्या करताना तो शब्द येईल तुम्हाला, त्यासाठी हे सांगितलं पहिल्यांदा. आता आपण क्लासिफिकेशनला सुरुवात करूयात. क्लासिफिकेशन कुणाचं आहे? क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो हॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. मग याचे जे प्रकार आहेत एका प्रकाराबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. एक प्रकार या ठिकाणी आपण क्लिअर कट पाहण्याचा प्रयत्न करूया, क्लिअरली आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. ओके, पहा. तुम्ही लिहून घ्यायचं पॉज करून, मी तो पण पुस्तक इथं. ठीक आहे. पहिला प्रकार बघा, पहिला प्रकार आहे. पहिला प्रकार लिहितो मी इथं आणि पहिला प्रकार जो सांगितलेला आहे आपल्याला त्याचं नाव आहे अल्किल हलाईड. पहिला प्रकार और हॅलो अल्केन्स. अल्किल हलाईडलाच काय म्हणायचं? हॅलो अल्केन्स. ह्याच्या आधी पण बघितलं होतं आपण थोडक्यात. हॅलो अल्केन म्हणजे काय, कळलं काय? तिथे व्याख्या वगैरे काय नव्हती, इथं सगळं व्यवस्थित दिलेलं आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. आता अल्किल हलाईड किंवा हॅलो अल्केन्स हा पहिला प्रकार. बघा, क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो हॅलोजन कंपाऊंडचा पहिला प्रकार जो आहे आपल्या समोर आहे. मोनो हॅलोजन कंपाऊंडचा पहिला प्रकार जो आहे त्याचं नाव आहे अल्किल हलाईड किंवा और दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज काय, हॅलो अल्केन्स. मग आता ह्याचा अर्थ काय होतो त्याची व्याख्या आपण करूयात आणि या ठिकाणी याची व्याख्या आपल्या समोर दिलेली आहे, ती व्याख्या आपण समजून घेऊयात. पहा, आता एक उदाहरण घेतो पहिल्यांदा आणि मग व्याख्या आपण करू. CH3 CH2 CH2X. आता हा कोण आहे? हॅलोजन ॲटम आहे. कोण आहे हा? हॅलोजन ॲटम, बरोबर का? हा जोडलाय कुठं? ह्या कार्बनला. मी विचारतो या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे? sp3. आता sp3 का बरं? कारण या ठिकाणी ह्याच्या भोवताली सिंगल बॉन्ड आहे म्हणून या कार्बनचं हायब्रिडायझेशन. हॅलोजन ज्या कार्बनला जोडलाय ना त्याचा फक्त विचार करायचा, बाकीच्या कार्बनचा विचार करायचा नाही, बरं का? द कार्बन टू विच हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड यू हॅव टू कन्सिडर दॅट कार्बन, नॉट द राहिलेले कार्बन. ओके, चला. मग याचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3 हायब्रिडायझेड आहे. हा, sp3 हायब्रिडायझेड कार्बन. ठीक आहे. आता मग या ठिकाणी व्याख्या करू. आणि अजून एक महत्वाचं, हे जे कार्बन स्केलेटन आहे, आता हॅलोजन जोडला ह्याला, ह्या संपूर्ण कार्बन स्केलेटनला. कार्बन स्केलेटन हा शब्द काल बघितला होता मी. आता हे कार्बन स्केलेटन आहे, ह्याच्यामध्ये सगळं सिंगल बॉन्ड आहे म्हणजे हे जे कार्बन स्केलेटन आहे, वाटल्यास मी असं करतो कळण्यासाठी. हे कोण आहे? कार्बन स्केलेटन. कसं आहे? सॅच्युरेटेड आहे. नीट आहे का बरं का? एक शब्द प्रयोग नीट आहे का? प्रत्येक व्याख्या तुम्हाला नीट लक्षात घ्यावी लागणार आहे, अदरवाईज लक्षात येणार नाही. मग हे सगळं स्ट्रक्चर आपल्या समोर आहे. हॅलोजनचा ॲटम आहे, जोडला ह्या कार्बनला. या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे आणि हा हॅलोजन ज्या कार्बन स्केलेटनला जोडलेला आहे याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड आहे. आणि तुम्हाला माहित आहे जर सिंगल बॉन्ड असेल तर त्याला म्हणतात सॅच्युरेटेड. म्हणजे हे कार्बनचं स्केलेटन सॅच्युरेटेड आहे, याचा अर्थ त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड नाही, ट्रिपल बॉन्ड नाही. जर त्या ठिकाणी डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असला असता तर त्याला म्हटलं असतं आपण अनसॅच्युरेटेड. इथे कसं आहे? सॅच्युरेटेड. वाय? बिकॉज इट कंटेन्स ओनली कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड. If it contains carbon carbon double bond or carbon carbon triple bond, at that time we can say that it is not saturated but it is unsaturated. But in this case it is saturated because it contains only carbon carbon single bond. झालं. कार्बन स्केलेटन कसं आहे? सॅच्युरेटेड आहे. म्हणजे सगळं तुम्हाला कळालं, आता वेगळं सांगायची गरज नाही. आता मला व्याख्या करायचं. पहिला प्रकार अल्किल हलाईड म्हणजे काय किंवा और हॅलो अल्केन्स म्हणजे काय, या शब्दाची व्याख्या मला करायचं आहे. मग काय बाबा व्याख्या? मग म्हणायचं की बाबा अल्किल हलाईड मध्ये और हॅलो अल्केन्स मध्ये
हॅलोजन ऍटम हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटमला जोडलेला असतो आणि हा कार्बन कुठं असतो तर सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन मध्ये असतो. सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा तो भाग असतो. ही बघा ही चैन आहे आणि ही जी चैन आहे या ठिकाणची हे जे कार्बन स्केलेटन आहे हे सॅच्युरेटेड आहे. म्हणजे याच्यामध्ये डबल बॉन्ड कुठं असता कामा नये. इथं तर नसायलाच पाहिजे पण या ठिकाणी सुद्धा डबल बॉन्ड असता कामा नये. म्हणजे हे संपूर्ण कार्बन स्केलेटन सॅच्युरेटेड असलं पाहिजे. समजा ह्याच्याऐवजी मी असं लिहिलं असतं CH3 CH डबल बॉन्ड CH CH2 Cl. पण तुम्ही म्हटलं असतात हा कोण आहे हॅलोजन जोडलाय कुठं या कार्बनला. या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे परंतु हा कार्बन इट इज द नॉट पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. हे कार्बन स्केलेटन सॅच्युरेटेड नाही कारण याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून हा झाला अनसॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. असं असता कामा नये. त्याच्यामध्ये फक्त सिंगल बॉन्ड पाहिजे. म्हणजे ज्या कार्बनला हॅलोजन जोडलंय त्याचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजे. कळलं का. हे तर पाहिजेच पाहिजे. अरे ज्या कार्बनला हॅलोजनचा ऍटम जोडलाय त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 पाहिजेच पाहिजे. परंतु हा जो कार्बन आहे ज्याला हॅलोजन जोडलाय हा कार्बन सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा भाग असला पाहिजे. इट इज द पार्ट ऑफ पार्ट म्हणजे भाग. इट इज द पार्ट ऑफ सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. मग आता हा कार्बन हे बघा हे स्केलेटन आहे डबल बॉन्ड आहे म्हणजे अनसॅच्युरेटेड आहे म्हणजे हे अल्किल हलाइड नाही म्हणजे हे हॅलो अल्केन नाही. का बरं नाही डबल बॉन्ड आहे म्हणून. हे म्हणजे कळण्यासाठी उदाहरण सांगितलं. हे काय सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला कळावं याच्यासाठी सांगितलं. हो का झाली व्याख्या आपली. व्याख्या झाली. आता तो शब्द प्रयोग आपण डिफाईन करूया. अल्किल हलाइड म्हणजे काय किंवा हॅलो अल्केन्स म्हणजे काय. अल्किल हलाइड और हॅलो अल्केन्स याची व्याख्या आपण करू. इन अल्किल हलाइड और हॅलो अल्केन्स halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is the part of saturated carbon skeleton. हा कार्बन कशाचा भाग पाहिजे सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा भाग पाहिजे. याचा अर्थ या ठिकाणी फक्त सिंगल बॉन्ड असला पाहिजे. हे आपण लक्षात घेणं फार महत्वाचं आहे. तर त्या अनुषंगानं ही सगळी माहिती या ठिकाणी आपल्याला लक्षात घेता येते. झाली व्याख्या झाली. आता तीच इंग्लिशमध्ये सांगायचं आहे. आता इंग्लिशमध्ये कसं सांगतात तो पण शब्द पुढे या ठिकाणी आपण समजून घ्यायचा प्रयत्न करू म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सर्वांच्या लक्षात येतील. पहा एक एक कन्सेप्ट जो आहे ना तो थोडंसं व्यवस्थित समजून घ्यायचा आपल्याला. आता या ठिकाणी तो शब्द प्रयोग आपण डिफाईन करू. काय इन अल्किल हलाइड और हॅलो अल्केन्स हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम विच इज द पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. हे एक महत्वाचं वाक्य सांगायचं आणि त्याचा अर्थ काय होतो ते सांगितलं. आता व्याख्या मी इथे लिहितो तुम्ही पास करून नंतर लिहा. पहा इन अल्किल हलाइड और हॅलो अल्केन्स halogen atom is attached to sp3 hybridized carbon atom which is the part of saturated carbon skeleton. व्याख्या तुमच्या समोर लिहिलेली आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. पॉज करून घेऊ शकता. व्याख्या तुमच्या समोर मी सांगितलेली आहे आणि अशा प्रकारचा आपला हा छोटासा कन्सेप्ट पूर्ण झाला ज्याला आपण अल्किल हलाइड म्हटलं किंवा हॅलो अल्केन्स म्हटलं. आणि ह्याचे पुन्हा 3 प्रकार पडतात. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शरी अल्किल हलाइड. एक एक कन्सेप्ट आपण सविस्तर पाहूया है ना. व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु सांगणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट तुम्हाला कळालीच पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. मग त्याची व्याख्या काय इन अल्किल हलाइड और हॅलो अल्केन्स हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड किंवा बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम विच इज द पार्ट ऑफ सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. हा कार्बन
सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनचा भाग असला पाहिजे. याचा अर्थ या कार्बनच्या स्केलेटन मध्ये फक्त सिंगल बॉन्ड असला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. व्याख्या जी आहे तुमच्या समोर आहे, तुम्ही त्याला सहजपणे लक्षात ठेवू शकता. उदाहरण लिहा म्हणलं तर लिहू शकतो आपण. CH3 CH2 Cl, नाव काय याचं? इथिल क्लोराईड. ह्याचं उदाहरण आहे, संपलं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण अल्किल हलाइड और हॅलो अल्केन्स म्हणजे काय त्याची व्याख्या केली. आता अजून एक महत्वाचं वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे की ह्याचे पुन्हा प्रकार पडतात. म्हणजे अल्किल हलाइड किंवा हॅलो अल्केन्स याचे पुन्हा 3 प्रकार आहेत. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शियरी अल्किल हलाइड, असे एकूण 3 प्रकार आहेत. अल्किल हलाइड और हॅलो अल्केनचे पुन्हा 3 प्रकार. कोणते? प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शियरी अल्किल हलाइड, अशा प्रकारचे एकूण 3 प्रकार. आता एक एक प्रकार जो आहे तो आपण सविस्तरपणे पुन्हा घेऊयात. सांगतो मी, पुसतो आणि मग त्या ठिकाणी आपण टू बी कंटिन्यू करा. तोपर्यंत तुम्ही पॉज करून लिहू शकता. आता याच्यामधला पहिला प्रकार जो आहे तो आहे प्रायमरी अल्किल हलाइड. बघा बरं का, प्रायमरी अल्किल हलाइड. आता प्रायमरी अल्किल हलाइड मध्ये नेमकं काय असतं त्याच्याबद्दलची माहिती या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न करूयात. अतिशय सोपा शब्द प्रयोग आहे. ह्याचे 3 प्रकार सांगितले. ह्याला आपण म्हणू शकतो फर्स्ट डिग्री अल्किल हलाइड. फर्स्ट डिग्री अल्किल हलाइड असं देखील त्याला म्हटल्या जातं. ठीक आहे. मग आता याचा अर्थ काय? तर हे कळण्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे कार्बनचे प्रकार. कार्बन प्रायमरी असतो, कार्बन सेकंडरी असतो, कार्बन टर्शियरी असतो, कार्बन क्वाटर्नरी सुद्धा असतो. आता प्रायमरी कार्बन म्हणजे दुसऱ्या एका कार्बनला जोडलेला, सेकंडरी कार्बन म्हणजे दुसऱ्या 2 कार्बनला जोडलेला आणि टर्शियरी कार्बन म्हणजे दुसऱ्या 3 कार्बनला जोडलेला. हे पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे, जे आपण 11वीला शिकलोय. प्रायमरी कार्बनला हॅलोजन जोडला तर प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी कार्बनला हॅलोजन जोडला तर सेकंडरी अल्किल हलाइड आणि टर्शियरी कार्बनला हॅलोजन जोडला तर टर्शियरी अल्किल हलाइड. व्याख्या संपली. म्हणजे हॅलोजन ॲटम हे कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडलंय? प्रायमरी जोडलंय का सेकंडरी जोडलंय का टर्शियरी जोडलंय? याच्या आधारे पुन्हा अल्किल हलाइड और हॅलो अल्केनचे 3 प्रकार. प्रायमरी अल्किल हलाइड, सेकंडरी अल्किल हलाइड, टर्शियरी अल्किल हलाइड. 3ही शब्द थोडक्यात तुमच्या समोर मी सांगतो. सहजपणे हा कन्सेप्ट तुम्हा सर्वांच्या लक्षात येईल. पहा, पहिल्यांदा प्रायमरी घेऊ आपण. उदाहरण घेऊ म्हणजे कळेल आपल्याला. CH3 CH2 X. आता हा कोण आहे? हॅलोजन आहे. जोडलाय कुठं? इथं. मग हा कार्बन सांगा मला, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शियरी आहे? हा कार्बन दुसऱ्या फक्त एकाच कार्बनला जोडलाय म्हणजे हा कार्बन झाला फर्स्ट डिग्री प्रायमरी कार्बन. आणि या ठिकाणी हा कार्बन वर लिहिला आपण, वाटल्यास लिहितो मी अजून खाली, प्रायमरी कार्बन म्हणून शब्दामध्ये लिहितो मी प्रायमरी कार्बन. मग या ठिकाणी हा जो हॅलोजन आहे तो कोणत्या कार्बनला जोडलाय? प्रायमरी कार्बनला जोडलाय. म्हणून हा अल्किल हलाइड कोणत्या प्रकारचा? प्रायमरी अल्किल हलाइड किंवा फर्स्ट डिग्री अल्किल हलाइड. बघा, जर हॅलोजन ॲटम हा प्रायमरी कार्बनला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या अल्किल हलाइडला काय म्हणायचं? प्रायमरी अल्किल हलाइड किंवा फर्स्ट डिग्री अल्किल हलाइड. व्याख्या पूर्ण झाली. इन प्रायमरी अल्किल हलाइड हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड or attached to the primary carbon atom. व्याख्या पूर्ण झाली, सांगायची आवश्यकता नाही. हॅलोजन ॲटम जर प्रायमरी कार्बनला जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या अल्किल हलाइडला प्रायमरी अल्किल हलाइड किंवा फर्स्ट डिग्री अल्किल हलाइड असे म्हणतात. क्लास हे सांगितलं इंग्लिश मध्ये. When halogen atom is attached or bonded to the primary carbon atom is called as primary alkyl halide or first degree alkyl halide. आता सेकंडरी बद्दल बोला. सेकंडरी अल्किल हलाइड किंवा ह्याला म्हणतात सेकंड डिग्री अल्किल हलाइड. सेकंड डिग्री अल्किल हलाइड. मग याच्यामध्ये कसं असेल? या ठिकाणी हॅलोजन ॲटम हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असेल. इतकाच फरक आहे, दुसरे काय फरक असणार आहे? उदाहरण बघा. CH3 CH3 आणि हे X. X म्हणजे कोण? हॅलोजन.
कुठे जोडलंय? इथं जोडलंय. हा कार्बन कसला? सेकंडरी. म्हणजे हॅलोजन ऍटम हा कोणत्या प्रकारच्या कार्बनला जोडलाय? सेकंडरी. आणि म्हणून हे अल्किल हलाईड कोणत्या प्रकारचं होईल? सेकंडरी अल्किल हलाईड. सेकंडरी अल्किल हलाईड मध्ये हॅलोजन ऍटम हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो. बस तीच व्याख्या सेम तशीच देवाचं. इन सेकंडरी अल्किल हलाईड हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड ऑर बॉन्डेड टू द सेकंडरी कार्बन ऍटम. किंवा असं म्हणू शकतो आपण, व्हेन हॅलोजन ऍटम इज बॉन्डेड ऑर अटॅच्ड टू द secondary carbon atom is called as secondary alkyl halide or second degree alkyl halide. When halogen atom is bonded or attached to the second degree carbon atom is called as secondary alkyl halide or second degree alkyl halide. आता लास्ट प्रकार टर्शियरी अल्किल हलाईड म्हणजेच थर्ड डिग्री अल्किल हलाईड. बरोबर का? हा फरक याच्यात फरक असं काही नाही, आवडतं काहीच नाही. अगदी सोप्या गोष्टी आहेत, फक्त आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. आता टर्शियरी अल्किल हलाईड म्हणजे काय? टर्शियरी अल्किल हलाईड मध्ये काय असं असतं माहिती आहे का? आता उदाहरण घेऊ आपण. समजा इथे घेतलं CH3, इथे घेतलं CH3, इथे घेतलं CH3 आणि हा तुमचा X म्हणजे हॅलोजन आहे. आता हॅलोजन जोडला कुठे? ह्या कार्बनला. मग मला सांगा, हा कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला जोडला म्हणजे हा कसला झाला? टर्शियरी कार्बन. म्हणजे टर्शियरी अल्किल हलाईड मध्ये हॅलोजन ऍटम हा टर्शियरी कार्बनला जोडलेला असतो. संपलं. When halogen atom is bonded or attached to the tertiary carbon atom is called as tertiary alkyl halide. कसं? When halogen atom is bonded or attached to the tertiary carbon atom is called as tertiary alkyl halide. संपलं. तर अशा प्रकारच्या ह्या तिन्ही व्याख्या या ठिकाणी आपण केलं. पहिला प्रकार या ठिकाणी आपण पूर्ण केला. पहिला प्रकार कोणता? अल्किल हलाईड और हॅलो अल्केन्स. आणि त्याचे पुन्हा 3 प्रकार: प्रायमरी अल्किल हलाईड, सेकंडरी अल्किल हलाईड, टर्शियरी अल्किल हलाईड. तिघाचा अर्थ बघितला. प्रायमरी अल्किल हलाईड म्हणजे प्रायमरी कार्बनला हॅलोजन ऍटम जोडलेला असतो. सेकंडरी अल्किल हलाईड म्हणजे हॅलोजन ऍटम हा सेकंडरी कार्बनला जोडलेला असतो. टर्शियरी अल्किल हलाईड म्हणजे हॅलोजन ऍटम हा टर्शियरी कार्बनला जोडलेला असतो. तर अशा प्रकारची ही संपूर्ण माहिती आपल्या समोर आहे. हे संपूर्ण क्लासिफिकेशन त्या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. व्याख्या अगदी सोप्या आहेत, तुम्ही त्याला समजून घेऊ शकता. पुस्तकात का व्याख्या वगैरे दिलेल्या नाहीयेत, तरी पण तुम्ही हा कन्सेप्ट लक्षात घ्या आणि पॉज करून हे तुम्ही थोडक्यात लिहून घेऊ शकता. आता या ठिकाणी पहा, दुसरा प्रकार जो आहे तो आपल्या समोर आहे. दुसरा प्रकार कोणता? अलिलिक हलाइड्स. आता अलिलिक हलाइड्स म्हणजे काय त्याच्याबद्दलची थोडक्यात माहिती या ठिकाणी आपण घेऊया. अलिलिक हलाइड्स म्हणजे काय? अलिलिक हलाइड्स म्हणजे काय? उदाहरण घेऊ म्हणजे कळेल आपल्याला. पहा, हो का, CH3 किंवा CH2 डबल बॉन्ड CH CH2 Cl. आता हा कोण आहे? हॅलोजन ऍटम जोडलाय कुठं? या कार्बनला. आता तुम्ही मला सांगा, या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणत्या प्रकारचं आहे? तर सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे कोणतं असणार? sp3 हायब्रिडायझेशन. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ऍटम. ठीक आहे. मग आता या ठिकाणी हा कन्सेप्ट आपण थोडक्यात समजून घेऊया. बाबा, अलिलिक हलाइड्स म्हणजे काय? अलिलिक हलाइड मध्ये हॅलोजन ऍटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो. परंतु हा कार्बन 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 डबल बॉन्डच्या नंतर असला पाहिजे. एक महत्वाची अट आहे. नुसतं sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला हॅलोजनचा ऍटम जोडणे म्हणजे अलिलिक नको, म्हणजे अलिलिक हलाईड नव्हे. मग काय? तर आपण एक वाक्य लक्षात घेतलं पाहिजे बाबांनो, की sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला हॅलोजन ऍटम जोडलेला पाहिजेच पाहिजे. परंतु त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा पॉईंट असा आहे की हा जो कार्बन आहे तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट असला पाहिजे. कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट असलेल्या आणि ज्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे अशा कार्बनला जर हॅलोजन जोडलेला असेल, सच टाइप ऑफ अल्किल हलाइड और हॅलो अल्केन्स इज कॉल्ड एज अलिलिक हलाइड्स. झाली व्याख्या. मग सांगायचं का? सांगायचं व्याख्या आपल्या समोर आहे. इन अलिलिक हलाइड्स halogen atom is attached or bonded to sp3 hybridized carbon atom which is next to carbon carbon double bond.
नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट तो पाहिजे, त्याच्या पुढे पाहिजे, हे लक्षात घ्या तुम्ही. कळालं का? म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट असलेल्या sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जर हॅलोजनचा ऍटम जोडलेला असेल तर अशा प्रकारच्या अल्किल हलाइडला काय म्हणायचं? अल्किलिक हलाइड्स. संपले. कळलं का नाही कळलं? अगदी सोपं आहे, फक्त व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही. बाबांनो, या तुमच्या अल्किलिक हलाइडमध्ये हॅलोजन ऍटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला पाहिजे, परंतु हा कार्बन 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 डबल बॉन्डच्या पुढे असला पाहिजे, नेक्स्ट असला पाहिजे, तेव्हाच तो ह्या प्रकारचा अल्किलिक हलाइड होईल, अन्यथा होऊ शकत नाही. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. म्हणून इन अल्किलिक हलाइड हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड ऑर बॉन्डेड टू द sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ऍटम विच इज नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हा कुठं पाहिजे? नेक्स्ट, पुढे पाहिजे. कुणाच्या? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या. झालं. आता एक उदाहरण बघू, अजून एक व्याख्या तुम्ही घेऊन पॉज करून लिहून घेऊ शकता कधी पण. पहा, आता हे असं आहे, इथं मी डबल बॉन्ड घेतला आणि तुम्ही हॅलोजन लिहिला. आता मी विचारू, हे अल्किलिक हलाइड आहे का? तुमचं उत्तर का असेल? अल्किलिक हलाइड मध्ये सगळ्यात महत्वाचं हॅलोजन ऍटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला पाहिजे. आता कुठे जोडले? ह्या कार्बनला. आता ह्या कार्बनच्या मध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे या कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp3. पहिली आठ आपली मान्य झाली. नेक्स्ट काय म्हणताय की हा जो आहे कार्बन, तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या पुढे पाहिजे, नेक्स्ट पाहिजे. बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड ह्याच्या पुढे पाहिजे, म्हणजे हा अल्किलिक हलाइड आहे. कळलं असेल तुम्हाला. हे उदाहरण, हे अजून एक उदाहरण, पुस्तकातले उदाहरण तुमच्या समोर मी घेतलेले आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण लक्षात घेतले पाहिजे अल्किलिक हलाइड्स याचा अर्थ काय होतो? अल्किलिक हलाइड्स मध्ये हॅलोजन ऍटम हा sp3 हायब्रिडायझेशन असलेल्या कार्बनला जोडलेला असतो, परंतु हा कार्बन जो असतो तो कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट असला पाहिजे. असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? अल्किलिक हलाइड असं म्हणतो. आणि त्याचं उदाहरण आपल्या समोर आपण दिलेलं आहे, ते थोडक्यात समजून घ्यायचं. संपलं. कळले सर्वांना? कळलं? बघा, इन अल्किलिक हलाइड हॅलोजन ऍटम इज अटॅच्ड ऑर बॉन्डेड टू द sp3 हायब्रिडायज्ड कार्बन ऍटम विच इज द नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथं पण तिथं पण त्या प्रकारची कंडिशन आहे. अशा प्रकारे अल्किलिक हलाइड्स म्हणजे काय त्याची व्याख्या या ठिकाणी आपण पूर्ण केली. असे दोन प्रकार या ठिकाणी आपण पूर्ण केले. पहिला प्रकार अल्किल हलाइड्स और हॅलोअल्केन्स. दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे अल्किलिक हलाइड्स, जो प्रायमरी असू शकतो, जो सेकंडरी असू शकतो, जो टर्शरी सुद्धा असू शकतो. इट मे बी प्रायमरी, इट मे बी सेकंडरी, इट मे बी टर्शरी. ह्याच्यामध्ये पुन्हा आपण ते प्रकार पाडू शकतो, पण काय आवश्यकता नाही, पण माहिती असावं आपल्याला. मग बाकीचे प्रकार जे असतील ते आपण पुढच्या भागामध्ये करूया. या भागासाठी इतका सफिशियंट आहे. बाकीची जी आपण रेकॉर्डिंग आहे ती नेक्स्ट भागामध्ये करूया. धन्यवाद.